रत्नागिरीच्या कुंभार्ली घाटामध्ये रस्त्याची चाळण झाली आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर खड्डेच खड्डे झालेत। कोट्यवधी रुपये खर्च करून पहिल्याच पावसात महामार्गाची भीषण दुरवस्था झाली आहे। प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटाच्या रस्त्यावरती आपण आहोत। पोपळी इथलं हे स्थान आहे। आपण जर बघितलं हा जो रस्ता आहे हा पूर्णतः रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, खड्ड्याने व्यापलेला आहे। जवळपास 10 फुटाचा खड्डा पडलेला आहे आणि याच्यामध्ये पावसाचं पाणी आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच प्रकारचा पुढे सुद्धा आपण जर खड्डे बघितलेत तर पूर्णतः या रस्त्याची आहे ती चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच या प्रवाशांचा प्रवास आहे तो सध्या सुरू आहे। चिपळूण कराड रोडवरती नेहमीच रेलचेल असते आणि हाच रस्ता आहे, हा घाटमाथ्यावरती कुंभार्ली घाटामध्ये जातो, कराडला जाऊन पोहोचतो आणि नेहमीच या कराडची जी व्यापारी आहेत हे चिपळूणच्या इथे भाजीपाला वगैरे घेऊन येतात विकण्यासाठी आणि या साठी हा जो रस्ता आहे हा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे म्हणून हा प्रसिद्ध आहे। या आत्ताच पावसामध्ये सध्या या रस्त्याची चाळण झालेली आहे। संबंधित जे अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्गाचे वेळोवेळी पाहणी करून जातात, मात्र या रस्त्याची डागडुगी केलेली अद्यापही इथे दिसत नाही आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।